नमस्कार. आज डॉक्टर श्यामा कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. त्यांना मी आहाराविषयी काही फनी शंका विचारणार आहे. आपण हसायचं नाही हो. मॅम, माझी पहिली शंका अशी आहे की बारीक मुलांना जर आपण छान तळलेलं फूड गरम गरम दिलं तर त्यांचं वजन वाढेल का? उदाहरणार्थ गरम कचोरी, बटाटे वडा, समोसा. प्रश्न मजेशीर आहे. खरोखरी गरम वडा, कचोरी, समोसा हा जर घरात आईने बनवला तर चालेल, पण रस्त्यावरचा, गाडीवरचा, विकतचा हे जे जंक फूड असतं तर ते तासनतास तळलेलं तेल बदललं जात नाही. त्याच्यामधले अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात, त्याच्यामध्ये कार्सिनोजेन्स तयार होतात, त्यामुळं ते अतिशय घातक आहे शरीरासाठी. दुसरी गोष्ट, बाहेरच्या वापरलेल्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या असतात, पीठ निकृष्ट दर्जाचं असू शकतं. त्यामुळं हे पदार्थ घरात तळून खाल्ले तर हरकत नाही, पण बाहेरचे नाही. बर, मग आपण जर बाहेरचे तळलेलं द्यायचं नाही म्हटलं तर बाहेरचं काय दिलं तर मुलांचं वजन वाढू शकेल? पिझ्झा, बर्गर, मसालेदार चायनीज आणि बेकरी आयटम्स हे द्यावेत का बारीक मुलांना? त्याने तरी वाढेल का वजन? नाही, कारण ह्या सगळ्या आयटम्समध्ये मैदा असतो. जेव्हा तुम्ही गव्हातलं सत्व काढता तर तो रवा होतो, आणि रव्यातलं उरसूर सत्व काढून टाकलं की मैदा होतो. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाऊ घातले तर मुलाला कुठलंही पोषण मिळत नाही. त्यामुळं ह्या पदार्थांमधून मुलाला पोषण मिळेल अशी अपेक्षा ठेवून खाऊ घालणं हे चुकीचंच आहे. त्यांनी काय मग नुसते ओबेसिटी होईल का फक्त? हो, चीजमुळे ओबेसिटी होईल, किंवा शुगर, आता क्रीम रोल सारख्या पदार्थांमधून शुगर जाईल, मग शुगरचं क्रेविंग होतं, ऍडिक्शन होतं. दिसायला नुसते दिसतील मुलं वाढली असं, पण ते चांगलं चांगलं मूल्य नाही मिळणार. मग वेफर्स, चिप्स असं द्यायला काय हरकत आहे? एक पॅकेट दिलं रोज तरी चालेल ना? त्याच्यामध्ये ना इतकं जास्त सॉल्ट असतं की एक जर चिप्सचं पाकिट खाल्लं तर आठवड्याभराची जी सॉल्ट रिक्वायरमेंट आहे ती एकाच पाकिटामधून पूर्ण होते. आणि मुलांच्या हातात एकदा का चिप्स आले की ते बिंज इटिंगला सुरुवात करतात. टीव्ही बघत बघत एकदा खायला लागलं की एक पाकिटाच्या जागी 2-3 पाकिटं सुद्धा कधी पोटात गेली कळत नाही. त्यामुळे ते सुद्धा धोक्याचं आहे. मग बिस्किट्सचं काय? बिस्किट, त्याच्यामध्ये सुद्धा एकतर मैदा असतो, शुगर असते, सॉल्ट असतं. तुला आश्चर्य वाटेल, म्हणजे बिस्किट हे जरी गोड असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा सोडियम असतं. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येकाने जे पण खायचं पॅकेट असेल त्याच्यावरचे कंटेंट वाचावे. ते अतिशय बारीक अक्षरात असतात की जे तुम्हाला समजू नये. ते वाचायला जर का तुम्ही शिकलात की आपण किती शुगर खातोय, किती सॉल्ट खातोय, तर लक्षात येईल की त्यातलं कंटेंट हे अतिशय जास्त असतं आणि ते अत्यंत धोकादायक असतं. डॉक्टर, मग सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक द्यायला काय हरकत आहे? त्याने तर इन्स्टंट एनर्जी मिळते. त्याच्यामध्ये खूप जास्त शुगर असते. दुसरी गोष्ट, ते ॲडिक्टिंग असतं. मुलांना मग ते रोज प्यावंसं वाटतं, क्रेविंग होतं त्याच्याबद्दल. आणि तिसरं म्हणजे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस चालू होतं. कोल्ड्रिंक घेतलं की ढेकर येतात, म्हणजे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस होतो. जे काहीही खाल्लं तर जो घास खाली गेला पाहिजे त्याच्या उलट्या दिशेने यायला सुरुवात होते, आणि मग ॲसिडिटी होणं, हे सगळं लहान वयातच चालू होतं. आता हे सगळं द्यायचं नाही तर काय द्यायचं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणारच आहोत. आपल्या फनी शंकांमुळे आपल्याला बरंच काय काय द्यायचं नाही ते आज समजलं. पण काय द्यायचंय, कुठला आहार चांगला, याकरता आपण नेक्स्ट व्हिडिओ करणारच आहोत. तो आपण नक्की बघा. आमच्या या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.